उदगावमध्ये चारचाकी पेटली, 7 जणांना वाचवले. सावकार मादनाईक यांच्यासह नागरिकांचे बचावकार्य. मोठी दुर्घटना टळली. 15 मिनिटात वाहन जळून खाक. उदगाव तालुका शिरोळ येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर रविवारी दुपारी नृसिंहवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या चारचाकीला अचानक आग लागली. अचानकपणे भले मोठे आगीचे लोट येत असताना रस्त्यावरून जाणारे भाजपचे नेते सावकार मादनाईक यांच्यासह नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचे दरवाजे ओढून काढून चालकासहित 7 जणांचा बचावकार्य करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची घटना घडली. दरम्यान बचावकार्य झाल्यानंतर लगेचच वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अग्निशामक दलाला पाचारण केले. या पथकाने ही आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात हे वाहन जळून खाक झाले होते. घटनेनंतर मादनाईक यांनी स्वतःची चारचाकी बोलावून या कुटुंबाला कोल्हापूर येथे घरी पाठवले. याबाबत अधिक माहिती अशी: पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या 2 मुलांसह आई, बहीण, बहिणीचा मुलगा व वाहनचालक असे मिळून रविवारी दुपारी नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते कवठेपिरान येथील पाहुण्यांकडे दुपारी निघाले होते. उदगाव येथील अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आल्यावर या 7 सीटर वाहनाच्या इंजिनमधून धूर आणि जाळ आला. यावेळी गाडीचे ब्रेक फेल झाले. याचवेळी शेताकडे जाणारे सावकार मादनाईक व नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने चालक, 3 महिला व 3 मुलांना तातडीने बाहेर काढून बाजूला आणले. इतक्यातच वाहनाच्या इंधनाच्या टाकीमध्ये भला मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र आग लागली. नागरिकांनी शिरोळ येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशामक दलाने धाव घेऊन आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात हे वाहन जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे भले मोठे धुराचे लोट येत होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवारसह इजाज खान पठाण, जयसिंगपूर.